नगर शहराच्या विकासाचा अत्यंत सुंदर असा आराखडा किरण काळे यांनी आजच्या भाषणात मांडला आहे. परिवर्तन होणार, नगर बदलणार असं घोषवाक्य शहरात काँग्रेसनं दिलं आहे. काळे यांच्या धडपडीला आपल्या सगळ्यांची साथ मिळाली तर निश्चितपणे मोठा बदल आपल्याला नगर शहरामध्ये झालेला दिसेल. आपल्याला विकासाची वाटचाल सुरू झालेली दिसेल. शहरात भयमुक्त आनंदाचं वातावरण तयार झालेले दिसेल. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवावा लागणार आहे. यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाळासाहेब थोरात यांना नगर शहराची जागा काँग्रेसकडे घेत महाविकास आघाडीच्या वतीनं किरण काळे यांना उमेदवारी देण्याचं साकडं घातलं. मंडळी तसेच पांडुरंगावर प्रेम करणारी सर्व मंडळी दर्शनासाठी जाते व पांडुरंगाला साकडं घालते. त्यांना पांडुरंगाला या महाराष्ट्रामध्ये अत्यंत पाऊस चांगला पडावा, सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून प्रार्थना करते. साहेब, राजकारणातले आमचे पांडुरंग तुम्ही आहात. आम्ही सुद्धा या शहराच्या वतीने काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आम्ही आपल्याला साकडं घालतो. आम्ही आपल्याकडे प्रार्थना करतो की या शहरातली विधानसभेची जागा ही काँग्रेससाठी आपण मिळवावी आणि या शहराची काँग्रेसची जागा ही आमचे नेते किरण भाऊ काळे यांना आमदारकीचं तिकीट द्यावं. साहेब, आज शहराची सगळी जडणघडण मी पाहिलेली आहे गेली 34-35 वर्षापासून. आमदार अनिल भैया राठोड यांच्याबरोबर पण काम केलं आणि अनिल भैया राठोड ज्या पद्धतीने ह्या शहरामध्ये काम करत होते की ज्यांना मोबाईल आमदार म्हणायचे, आज त्याच पद्धतीने किरण भाऊ काळे व आमची सर्व काँग्रेसची टीम या शहरामध्ये आम्ही काम करतो. लोकसभेच्या सुरुवातीला निखिल वागळे साहेबांच्या सभेने रणशिंग फुटलं होतं आणि याच ठिकाणी आज विधानसभेच्या गुलालाची तयारी आपण करत आहोत असं माझं मत आहे. तुमचं चांगलं मार्गदर्शन लाभलं म्हणून निलेश लंके साहेबांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळाली आणि इतक्या मोठ्या समोरचा उमेदवार असताना सुद्धा, त्यांची इतकी मोठी यंत्रणा असताना सुद्धा त्यांच्या यंत्रणेवर तुम्ही मात करून निलेश लंके साहेबांना निवडून आणण्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्याबद्दल सर्व नगरवासियांच्या वतीने सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो. अनिल भैया राठोडांसोबत साहेब मी खांद्याला खांदा लावून काम केलं. जी पद्धत अनिल भैया राठोडांची होती काम करायची, त्याच पद्धतीने या शहरामध्ये किरण काळेच काम करायचं. कष्टकरी असतील, व्यापारी असतील, हॉस्पिटलचा विषय असेल, कुठलाही विषय असेल तर किरण काळेसारख्या ठिकाणी धावून जात आहेत. साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्व नगर दक्षिणेला जसा खामक्या खासदार दिला निवडून आपण, तसाच खामक्या आमदार आपल्याला निवडून आणायचा आहे नगर शहरात. आणि साहेबांना विनंती असेल माझी, साहेब तुम्ही काही करा, भांडून जागा नगर शहराची आपल्या काँग्रेसला घ्यावी लागेल आणि किरण भाऊ काळेंना तुम्हाला तिकीट द्यावंच लागेल. साहेब, तुम्ही फक्त आदेश करा, निवडून कसं आणायचं आम्ही बघू, बाकीची नियोजन आमच्याकडे आहे. साहेब, मी गेल्या अनेक वर्षापासून नगर शहरात जिल्ह्यात दलित चळवळीत काम करतो आहे. हे आपल्याला सुद्धा माहीत आहे. अनेक कार्यकर्त्यांबरोबर काम केलं, अनेक नेत्याबरोबर काम केलं. दलित चळवळीमध्ये पॅन्थरमध्ये 5 वर्षे घातली. सर्वात तरुण वयात 10 वर्षे प्रकाश आंबेडकरांबरोबर शहर प्रमुख म्हणून काम केलं. 15 वर्षे कवडे सरांचा जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून काम केलं. पण किरण भाऊचा मी झंझावात शहरात पाहिला 1 वर्ष झालं मला. मग किरण भाऊला मी साकडत किरण भाऊला म्हणलं, तुझ्या बरोबर काम करायची इच्छा आहे माझी. आमच्यावर जबाबदारी द्या किरण भाऊची. ह्या नगर शहरात हीच हे शहराची जनता जी आहे ही सतत मला वाटतं इलेक्शन घेतील. किरण भाऊ या ठिकाणी या शहराचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, याची गवाही आम्ही सर्व तुम्हाला कार्यकर्ते देतो. साहेब, थोरात यांनी देखील त्याला प्रतिसाद देत किरण काळे यांच्या विधानसभा उमेदवारीचे संकेत आपल्या भाषणात दिले. शहरात काँग्रेसच्या वतीनं महासंकल्प मेळावा लक्ष विधानसभेचे याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी थोरात बोलत होते.
यावेळी मेळावास्थळी आणि परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि भावी आमदार किरण काळे अशी जोरदार बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळालं. आज आपण शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आजचा मेळावा, जिल्ह्याचा मेळावा, जिल्ह्याचे सगळे आपले पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत. परंतु आजचा पुढाकार हा अहमदनगर शहर काँग्रेसचा पुढाकारानं हा मेळावा इथे आयोजित केला आणि आम्ही सगळेजण थोडेसे पाहुणे येतील आज. तरी पण सगळे एकत्र पद्धतीने आपण आलेलो आहोत आणि किरण काळे यांनी अत्यंत उत्साहानं आजच्या मेळाव्याचं आयोजन केलंय. 2 तासापेक्षा जास्त वेळ आपला हा मेळावा आतापर्यंत चाललेला आहे आणि अत्यंत असे इथं उभे राहून फोटो एकत्र चांगला अत्यंत उत्साहानं त्यांनी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. खरं एक आपल्या सगळ्यांचं तर खरं मेळावा याकरता आपण घेतो आहोत की ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी होती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही जागा जरी काँग्रेसकडे नव्हत्या, आपल्याला इथे माननीय पवार साहेबांची राष्ट्रवादी होती आणि तिकडं उद्धवजींची शिवसेना होती. परंतु आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इतकं सुंदर काम त्यामध्ये केलं आणि विजयाला मोठा हातभार, मोलाचा वाटा तुम्ही सगळ्यांनी उचलला, म्हणून अभिनंदन सुद्धा तुम्हाला करायचंय. त्याकरता सुद्धा आपल्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सोपं नव्हतं. इकडच्या या बाबतीत, नगर दक्षिणच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की शक्यच नाही, ही तुल्यबळ लढतच नाही. आणि इथं सांगितलं वक्त्यांनी की कशी लढत चालली, पण तुल्यबळ नाही. परंतु पैलवान असा भारी होता की चितपट व्हायला वेळच लागला नाही आणि मोठा वाटणारा सुद्धा असला तरी जनमत ज्यावेळेस असतं त्यावेळेस काय करू शकतं याचं उदाहरण आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामध्ये सुद्धा आपण तालुक्याच्या सगळे पदाधिकाऱ्यांनी खूप काम केलं, सगळ्या तालुक्यातल्या आपल्या, आणि शहरामध्ये सुद्धा किरण काळे आणि त्यांच्या टीमनं चांगलं काम केलं आणि यशामध्ये मोलाचा वाटा यामध्ये उचललेला आहे. हे स्वतः खासदारांनी सुद्धा आपल्याला इथं मान्य केलं, आपण सगळ्यांनी पाहिलं. शहरामध्ये काम करत असताना नगर शहरामध्ये काम करणं आणि माणसं उपस्थित ठेवणं ही मोठी अवघड गोष्ट असते हे मला कळतं. बरेच जण सांगत असतात की आम्हाला नेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी, बरोबर का, आम्हाला उघडं पाडू नका. शहरामध्ये इतकी दहशत, इतकी दादागिरी, इतकं भयाचं वातावरण आहे की येणारे हे सगळे तुम्ही खऱ्या अर्थानं शूरवीर एक उघडपणे आलेले, नाहीतर कोण गेला याची यादी होणार, दमबाजी होणार. हे शहर भयमुक्त करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांवर आहे आणि म्हणून या निमित्त हे शहर सगळे पुढे जात असताना दिसत आहेत, शहर बदलताना दिसत आहेत, शहर सुंदर होत असताना दिसत आहेत. अहमदनगर शहर मात्र आपण पाहतोय 10 वर्षामध्ये आणखी रयातीची गेलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. विकासाचं कोणतं काम नाही, रोजगाराच्या दृष्टीने काही पावलं उचलली जात नाही, रस्त्यांची अवस्था असेल, हे सगळं जर पाहिल्यानंतर हे अहमदनगर शहराची दिशा प्रगतीची राहिली नाही ही अवस्था आपल्या सगळ्यांना कळते. MIDC मधले उद्योग बंद पडत असताना दिसत आहेत. MIDCच्या रोज घोषणा चालल्या, इथे MIDC करणार, तिथे MIDC करणार. आहे त्या अहमदनगर MIDCचं काय असा जर प्रश्न विचारला तर दुर्दैवानं तिकडे कोणाचं लक्ष नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून आता आपल्याला शहर बदलायचंय आणि तुमचे काहीतरी घोषवाक्याचे शहर बदल काय म्हटलंय, परिवर्तन होणार, नगर बदलणार. आता हे पहा, मोठं सुंदर घोषवाक्य तयार केले. आजची तयारीची एवढी चांगली होती की आज तुम्ही किरण काळे यांचं भाषण मुद्दाम ऐका की पुढच्या काळामध्ये शहर कसं राहील, आपलं कसं विकास होईल, विकासाची वाटचाल कशी होईल, रोजगाराची निर्मिती कशी होईल. हे सुंदर शहर, व्यापाराचं सुंदर शहर, जे आता फक्त वयोवृद्ध माणसं इथे राहतात, बाकी तरुण बाहेर जातात, हे चित्र दिसतं. ते बदलून टाकण्याचं स्वप्न हे आपले अध्यक्ष किरण काळे हे पाहतायत. हे अत्यंत महत्वाचं आहे. स्वतः MBA झालेले आहेत, उच्च शिक्षित आहेत, दिल्ली सारख्या ठिकाणी शिक्षण त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांना ही सगळी दृष्टी आहे, विकासाची दृष्टी, ही फार चांगली गोष्ट आहे आणि म्हणून त्यांची ही धडपड आहे. आणि या धडपडीला आपल्या सगळ्यांची साथ ही मिळाली तर निश्चितपणे मोठा बदल आपल्याला शहरामध्ये झालेला दिसेल, विकासाची वाटचाल सुरू झालेली दिसेल, भयमुक्त आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसेल. त्याकरता आपल्या सगळ्यांना काम हे पुढच्या काळामध्ये करायचंच आहे.
यावेळी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या विजयाचे शिल्पकार किंग मेकर म्हणून काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा किरण काळे व जयंत वाघ यांनी सत्कार केला। यावेळी व्यासपीठावर आमदार लहू कानडे, शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे, जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, दशरथ शिंदे, सुनील क्षेत्रे, अभिनय गायकवाड, इंजिनियर सुजित क्षेत्रे, स्वप्नील पाठक, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, उषा भगत, आशा लांडे, मिनाज सय्यद, हेमंत ओगले, कैलास शेवाळे, करण ससाने, किरण पाटील, सचिन गुजर आदींची उपस्थिती होती। यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।